हॅलो फ्रेंड्स, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी। फ्रेंड्स, आज जो टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो टॉपिक आहे सिंपल सेंटेन्सेस। यापूर्वी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यामध्ये मी सिंपल सेंटेन्स मधील पहिली कॅटेगरी तुम्हाला सांगितली होती, म्हणजे एम, इज आणि आर याचा यूज कसा करायचा, जे आपण प्रेझेंट टेन्स साठी यूज करतो। प्रेझेंट टेन्स म्हणजे आता सध्या चालू असलेला काळ, हा आहे आपला प्रेझेंट टेन्स। आपण आजची कॅटेगरी पाहणार आहे ती सेकंड नंबरची कॅटेगरी आहे पास्ट टेन्स। पास्ट टेन्स मध्ये सिंपल सेंटेन्सचा यूज कसा करायचा, ते सेंटेन्स कसे बनवायचे, त्याच्यामध्ये मग निगेटिव्ह कसे बनवायचे, क्वेश्चन कसे बनवायचे, हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहे। मित्रांनो, सिंपल सेंटेन्सेस हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टेन्स ही कॅटेगरी माहिती असते, पण त्यांना सिंपल सेंटेन्स आणि टेन्स याच्यामधील फरक माहिती नसतो। तर सिंपल सेंटेन्सेस म्हणजे काय असते, तर सिंपल सेंटेन्समध्ये ॲक्शन नसते, त्याच्यामध्ये एकतर एखाद्याची स्तुती असते किंवा त्याचं निंदा असते किंवा त्याचं वर्णन केलेलं असते, त्याला आपण म्हणतो सिंपल सेंटेन्सेस। आणि टेन्स कॅटेगरी म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्शन असते ते असतात टेन्स कॅटेगरीचे सेंटेन्स। तर एकूण सिंपल सेंटेन्सचे प्रकार आहेत 6, ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे। यापूर्वी जो व्हिडिओ मी अपलोड केला ती फर्स्ट नंबरची कॅटेगरी आपण पाहिली, आता आपण सेकंड नंबरची कॅटेगरी पाहणार आहे। आणि मित्रांनो, यापूर्वी जे व्हिडिओ मी अपलोड केले ते जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर ते पहिले पाहून घ्या, कारण आपले जे टॉपिक मी तुम्हाला नवीन नवीन शिकवणार आहे हे सर्व एकमेकांवर डिपेंड आहेत, म्हणून तुम्हाला पहिले जे व्हिडिओ मी अपलोड केलेत याची माहिती असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। ओके, तर चला आजच्या व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। आजचा टॉपिक आहे आपला सिंपल सेंटेन्सेस, म्हणजे साधे वाक्य ज्याच्यामध्ये मेन व्हर्ब नसते, ज्याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्बच मेन व्हर्बचा रोल प्ले करत असते। वॉज आणि वर याचा यूज कसा करायचा आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। बघा, पास्ट टेन्स। आता पास्ट टेन्स म्हणजे काय, तर टेन्सचे एकूण 3 प्रकार आहेत। प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्या जी गोष्ट चालू आहे ती गोष्ट आपण प्रेझेंट टेन्समध्ये सांगत असतो। पास्ट टेन्स म्हणजे जो काळ यापूर्वी होऊन गेला त्याला म्हणतो आपण पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ। आणि फ्युचर टेन्स म्हणजे जो येणारा काळ आहे यानंतरचा त्याला आपण म्हणतो फ्युचर टेन्स। ओके, हे क्लिअर ठेवा। तर बघा, पास्ट टेन्स म्हणजे होऊन गेलेला काळ, भूतकाळ, हा सिंपल सेंटेन्सेस यामधील सेकंड नंबरचा पार्ट आहे। वॉज आणि वर याचा यूज आपण कसा करणार ते आपण आज शिकणार आहे। याचा सेन्स असतो होतो किंवा होते, हा सेन्स सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। तर बघा, मी सूत्र काढले त्यासाठी, स्ट्रक्चर्स सूत्र, या सूत्रामध्ये आपल्याला सेंटेन्स फ्रेम करायचे आहेत। तर बघा, सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह कसं बनवायचं, याच्यामध्येच आपण क्वेश्चन सुद्धा पाहणार आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन निगेटिव्ह सुद्धा पाहणार आहे। तर सगळ्यात पहिले बघा, ज्या वेळेस मला पॉझिटिव्ह क्वेश्चन बनवायचा आहे पास्टमध्ये, होऊन गेलेल्या काळामध्ये, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की ती डॉक्टर होती, शी वॉज डॉक्टर। तो इंजिनियर होता, ही वॉज इंजिनियर। ते शिक्षक होते, ही वॉज टीचर। अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये सेंटेन्स कसे फ्रेम करायचे होऊन गेलेल्या काळामध्ये ते आपण पाहणार आहे। बघा, सगळ्यात पहिले सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितले नाउन आणि प्रोनाउन, याला आपण सब्जेक्ट म्हणतो। नाउन आणि प्रोनाउनच्या व्हिडिओमध्ये त्याची डिटेल माहिती दिली आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। सब्जेक्ट म्हणजे एखाद्याचं नाव असेल किंवा मग प्रोनाउन असेल। वॉज किंवा वर, वॉज आणि वर प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट शेवटी, हे झालं पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर। नेक्स्ट बघा, निगेटिव्ह करताना याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला। सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट झालं निगेटिव्ह। निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, निगेटिव्ह असताना नॉट येणार मग। तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपल्याला प्रश्न बनवायचा आहे। प्रश्न बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला हेल्पिंग व्हर्बला काय करायचं आहे, सुरुवातीला घ्यायचं आहे। हेल्पिंग व्हर्ब काय आहे, तर वॉज आणि वर याला आपण सुरुवातीला घेतलं, बाकी जसंच्या तसं, प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन साइन झालं क्वेश्चन। पण हा कोणता क्वेश्चन झाला, हा झाला वर्बल क्वेश्चन,
ज्याचा आन्सर आपल्याला यस किंवा नो एवढंच द्यावं लागतं, त्याला आपण काय म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. तर ज्यावेळेस आपल्याला व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह बनवायचं आहे, कारण आपण एकाच याच्यामध्ये बोलत नाही, आपण प्रश्न विचारतो ते निगेटिव्ह सुद्धा विचारतो. मग निगेटिव्ह प्रश्न कसा बनवायचा, तर बघा सगळ्यात सोपा आहे. वॉज वर सेम घेतलं प्लस सब्जेक्ट निगेटिव्ह आहे म्हणून नॉट. बघा सब्जेक्टच्या नंतर नॉट आपण लावू शकतो किंवा मग आपण यालाच NTचा शॉर्ट फॉर्म लावू शकतो. वजंट किंवा वरंट असं आपण म्हणू शकतो. पण तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणायचं आहे, ते यूज करायचं आहे. ओके. प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट आणि निगेटिव्ह क्वेश्चन आहे म्हणून आपण क्वेश्चन साईन घेतला. हा झाला क्वेश्चन निगेटिव्ह. ओके. तर बघा वज आणि वर याचा यूज कसा करायचा आहे, तर कशासोबत वज घ्यायचं आणि कशासोबत वर घ्यायचं हे बघा. आता या ठिकाणी आय असेल तर एकच आहे आय, वज. ही काय आहे, ही म्हणजे तो, एकच आहे वज. शी म्हणजे ती, एकच आहे वज. इट म्हणजे इट आपण यूज करतो निर्जीव वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी, त्यावेळेस मग काय घ्यायचं आहे आपल्याला, वजच घ्यायचं आहे, कारण इट हे काय आहे, सिंग्युलर असते, एकच असते. राम एकच आहे म्हणून आपण घेतलं वज. आय वज, ही वज, शी वज, इट वज, राम वज, गीता वज. हे जे सगळे नाऊन येतात जे एकवचनी असतात त्यानंतर आपण घेतो वज. इथपर्यंत क्लिअर. बघा आता वरचा यूज कसा करायचा आहे. वी, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती ज्यावेळेस असतील त्यावेळेस आपल्याला यूज करायचा आहे वरचा. वी, वी म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे दोनपेक्षा अधिक व्यक्ती. वी वर. दे म्हणजे अनेक व्यक्ती, ते. दे वर. यू वर. पीपल वर. पीपल अनेकवचनी आहे. यू एकवचनी सुद्धा असते, यू म्हणजे तू, आणि अनेक व्यक्तींसाठी सुद्धा आपण यूचाच यूज करतो. यू म्हणजे तुम्ही सुद्धा. यू वर आणि तो यू असला सिंग्युलर तरी सुद्धा यू वरच येते. पीपल वर, स्टुडंट्स वर. स्टुडंट्स अनेक स्टुडंट्स असतील त्यावेळेस सुद्धा आपण वरचा यूज करतो. ओके. इथपर्यंत क्लिअर ठेवायचं आहे तुम्हाला. तर आता आपण बघूया सेंटेन्सेस कसे फ्रेम करायचे. बघा पॉझिटिव्हचे सेंटेन्स, पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी. तर पॉझिटिव्हचे सेंटेन्स बघणार आहे आपण. एक्झाम्पल घेतले मी पहिल्या नंबरला, आय वॉज अ टीचर. मी शिक्षिका होते. जो काळ होऊन गेला त्या काळामध्ये मी कोण होते, शिक्षिका होते. मी समोरच्या व्यक्तीला सांगत आहे. सेन्स पा कायाला होते. सेन्स लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, पास्टचा सेन्स आहे. तर सेंटेन्स कसं फ्रेम करायचं. आय, बघा सब्जेक्ट घेतलं या ठिकाणी आपण आय. सब्जेक्ट म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन, हे क्लिअर ठेवायचं आहे तुम्हाला. आय, आयच्या नंतर काय घेतो आपण, वज. आय वज अ टीचर झालं ऑब्जेक्ट. ओके. स्ट्रक्चरमध्ये टाकून मी सेंटेन्स फ्रेम केलं. आय वॉज अ टीचर, मी शिक्षिका होते. बघा या ठिकाणी वी घेतलं मी. वी म्हणजे आम्ही. वी वर डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर होतो. आम्ही म्हणजे अनेक व्यक्तींविषयी बोलत आहे मी, ज्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. आम्ही डॉक्टर होतो, होऊन गेलेल्या काळामध्ये आम्ही डॉक्टर होतो. बघा वी, वीच्या नंतर आपण काय घेतो इथे बघा, वीच्या नंतर आपण वर घेतो. वी वर डॉक्टर्स, डॉक्टर्स झालं ऑब्जेक्ट. याच्यामध्ये हेच मेन व्हर्ब आहे आणि हेच हेल्पिंग व्हर्ब सुद्धा आहे. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय. वी वर डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स होतो. पास्टमध्ये जो काळ होऊन गेला त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा, दे वर सिंगर्स. दे, दे म्हणजे ते, अनेक व्यक्ती. ते कोण होते, गायक होते. अनेक व्यक्ती आहेत ते सगळे गायक होते हे मी सांगत आहे. समोरील व्यक्तीला पास्ट विषयी सांगत आहे की ते गायक होते बॉ. त्यावेळेस मी यूज केले दे. देच्या नंतर आपण घेतो वर, कारण अनेक वचनी आहे. वर घेतलं आणि सिंगर्स, कारण अनेक आहे म्हणून आपण सिंगर्स घेतलं. ते गायक होते. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, राम वॉज अ डान्सर. राम एकच आहे म्हणून मी घेतलं वॉज. अ डान्सर काय याच्यामधलं ऑब्जेक्ट. राम डान्सर होता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, चिल्ड्रन वर प्लेयर्स.
म्हणजे मुलं खेळाडू होते. ते खेळाडू होते. कधी होते? पास्टमध्ये, होऊन गेलेल्या काळामध्ये मुलं खेळाडू होते. चिल्ड्रन अनेकवचनी आहे म्हणून आपण इथं वर घेतलं. आणि प्लेयर्स अनेक आहे म्हणून आपण प्लेयर्स घेतलं. हे प्लेयर्स झालं ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट प्लस वजवर प्लस ऑब्जेक्ट. तर आता आपण बघूया निगेटिव्ह कसे बनवायचे. बघा निगेटिव्ह म्हटलं की नॉट आला त्याच्यामध्ये. तर निगेटिव्ह बनवणं सुद्धा अगदी सोपं आहे. बघा आपलं स्ट्रक्चर बघूया पहिले. सब्जेक्ट वजवर नॉट. निगेटिव्ह म्हटलं की नॉट आलं. नॉट प्लस ऑब्जेक्ट झालं निगेटिव्ह. आय वॉज नॉट अ सोल्जर. मी सैनिक नव्हतो. जो काळ होऊन गेला त्याच्यामध्ये मी सैनिक नव्हतो. तर आय सब्जेक्ट, आयच्या नंतर वज घेतो आपण आणि याला नॉट लावलं किंवा वजंट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे चुकीचं नाही आहे, बरोबर आहे. याला आपण एनटीचा शॉर्ट फॉर्म सुद्धा लावू शकतो. अ सोल्जर झालं ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट बघा. वी वर नॉट ड्रायव्हर्स. आम्ही अनेक वचनी आहे म्हणून आपण घेतली इथं वर. नॉट निगेटिव्ह आहे म्हणून नॉट आणि ड्रायव्हर्स. आम्ही ड्रायव्हर्स नव्हतो. नेक्स्ट बघा. यू वर नॉट चॅलेंजर्स. म्हणजे तुम्ही अनेकवचनी. यूच्या नंतर आपण एकवचनी असेल किंवा मग अनेकवचनी असेल आपण वरच घेतो. यू वर नॉट चॅलेंजर्स. तुम्ही चॅलेंजर्स नव्हते. नेक्स्ट बघा. राम वॉज नॉट अ लेझी. लेझी म्हणजे आळशी. राम एकच आहे. वॉज घेतलं, वॉजला नॉट लावलं. वॉज नॉट अ लेझी, आळशी. राम आळशी नव्हता. तर आता बनवूया आपण क्वेश्चन पाहणार आहे आपण. वर्बल क्वेश्चन म्हणजे मी ऑलरेडी आधी सांगितलं होतं तुम्हाला. वर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपण हो किंवा नाही एवढ्याच यानं देतो त्याला आपण काय म्हणतो? वर्बल क्वेश्चन असं म्हणतो. तर बघा क्वेश्चन मधला पहिलं बघा. क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे आपलं. स्ट्रक्चर वज वर प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन साइन. किंवा मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली आहे. सब्जेक्टला काय करायचं? इकडून घ्यायचं. जसं समजा इथे बघा. आय वॉज अ टीचर. आता काय करायचं? या वजला सुरुवातीला घ्यायचं आणि आयला नंतर ठेवायचं. वॉज आय अ टीचर. वॉज आय अ टीचर. वर वी डॉक्टर्स. झाला क्वेश्चन. फक्त याला इथे घ्यायचं, याला इकडून घ्यायचं. म्हणजे हेल्पिंग वर्बला सुरुवातीला घेतलं मी आणि सब्जेक्टला नंतर ठेवलं. वॉज श्रेयश अ क्लेवर. म्हणजे श्रेयश हुशार होता का? मग याचे आन्सर काय येणार आहे समोरून? तो हुशार असेल तर येस होता, नसेल तर नो. म्हणजे यस किंवा नोनच याचा आन्सर भेटणार आहे आपल्याला. नेक्स्ट बघा. वर दे. आता इथं वर का बरं आलं? कारण इथं दे आहे, अनेक आहे म्हणून आपण इथं वर घेतलं. वर दे मोटिवेटर्स. ते प्रोत्साहन देणारे होते का? होऊन गेलेल्या काळामध्ये ते होते का? आपण कोणाला तरी प्रश्न विचारत आहे. नेक्स्ट बघा. वॉज शी अ स्कोल्डर. स्कोल्डर म्हणजे रागावणारी, रागीट व्यक्ती होती का? वॉज शी. आता याचं पॉझिटिव्ह करताना बघा. शी वॉज अ स्कोल्डर. तसंच आपल्याला ज्यावेळेस याचा प्रश्न बनवायचा त्यावेळेस काय केलं? फक्त वॉजला पहिले घेतलं, सब्जेक्टला नंतर ठेवलं. वॉज शी अ स्कोल्डर. ती रागीट होती का किंवा रागावणारी होती का? ओके. नेक्स्ट बघा. वॉज ही नॉट अ फार्मर. आता हा निगेटिव्ह क्वेश्चन आहे. निगेटिव्ह क्वेश्चन करताना आपण इथे सूत्र बघितलं. सूत्र तर सेमच आहे, फक्त याच्यामध्ये काय ॲड झालं? नॉट ॲड झालंय. बाकी काहीच चेंज नाही आहे. नॉटला तुम्ही याच्या सोबत घेऊ शकता इथे एनटी, वजंट किंवा वरंट. मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला. किंवा मग आपण सब्जेक्टच्या नंतर नॉटला घेऊ शकतो. जसं इथे घेतलं बघा मी. वॉज ही नॉट. सब्जेक्ट झालं की नॉट लावून द्यायचं, जे तुम्हाला इझी वाटेल तसं. वॉज ही नॉट अ फार्मर. तो शेतकरी नव्हता का? क्वेश्चन झाला निगेटिव्ह. नव्हता का? वॉज इट नॉट अ कॅट. ती मांजर नव्हती का? इथे इट घेतलं बघा. आपण इट कशासाठी यूज केलं? कॅटसाठी.
नॉन लिव्हिंग थिंग किंवा ॲनिमल्ससाठी आपण इटचा यूज करत असतो. मग ज्यावेळेस आपल्याला ॲनिमल्सविषयी किंवा नॉन लिव्हिंग थिंगविषयी क्वेश्चन विचारायचा आहे त्यावेळेससुद्धा आपण काय घेणार, मग इटचा यूज करणार. जर ते एकच असेल तर. वॉज इट नॉट अ कॅट, ती मांजर नव्हती का? निगेटिव्ह क्वेश्चन आहे. बघा नेक्स्ट आहे वर वी नॉट लायर्स. लायर्स म्हणजे खोटारडे. म्हणजे वर घेतले मी या ठिकाणी कारण इथे वी आहे. वी म्हणजे आम्ही, अनेक व्यक्ती आहे, म्हणून मी घेतले इथं वर वी नॉट लायर्स. निगेटिव्ह क्वेश्चन आहे, आम्ही खोटारडे नव्हतो का? अशा पद्धतीनं बघा ज्यावेळेस आपल्याला एखाद्या विषयीचं वर्णन विचारायचं असेल, स्तुती करायची असेल किंवा मग एखाद्याची निंदा करायची असेल, होऊन गेलेल्या काळासाठी तो असा होता, ती तशी होती, ते डॉक्टर होते, ते इंजिनियर होते, ते गायक होते, ती गायिका होती का? अशा पद्धतीचे जे क्वेश्चन असतात किंवा मग जे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात ते कसे फ्रेम करायचे यानुसार आपल्याला ते फ्रेम करायचे पास्टमध्ये. तर बघा सिम्पल सेंटेन्सचा पार्ट 2 या ठिकाणी आपण पाहिला. आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर मला प्लीज कॉमेंट्स करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.